नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी खूप सुंदर असा विषय घेऊन आलेली आहे, जे की आहे ते माझं बांगडी कलेक्शन मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा, ह्या बांगड्या तर मी आज माझ्याकडच्या बांगड्या ज्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करणार आहेत. आणि प्रत्येक बांगड्यांमागची एक वेगळी आठवण आहे, तर ती आठवणसुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं स्किप करता. तर ह्या प्रत्येक बांगड्यांमागे माझी एक वेगळी आठवण आहे आणि खूप साऱ्या ह्या आठवणी आणि किती छान बघा अशा बॉक्समध्ये मी ठेवलेल्या आहेत सजवून. तर बघा, आपल्या महिलांचा आवडता विषय आहे म्हणजेच आपल्या बांगड्या. खूप साऱ्या बांगड्या, कुठंही गेलं तर त्यांना बांगड्या घ्यायची खूप हवस असते आणि घालतात तर फक्त अशा अशा एकच. तर बघा, मी ही एकच घातलेली आहे, पण आवडतात खूप. असं वेगळ्या सजायला सवरायला खूप आवडतं. बघा, आता एकच बांगड्या घालतात. पूर्वी अशा एक डझन बांगड्या घालायच्या, चुडे पाटल्या घालायच्या पाठीमागं. तर पूर्वी तर आहेच, पण आमच्या गावाला आणखीन ही प्रथा आहे. अशा एक डझन बायका बांगड्या हातामध्ये घालतात, त्याच्या पाठीमागं चुडे पाटल्या असतात. तर मी हे आणखीन आमच्या माहेरी गेले की माझ्या आई मला अशा मी काही एक डझन घालत नाही, पण अर्धा डझन का होईना पण काचेच्या बांगड्या आई आमची घालतीच आमच्या हातात, चुड्या पाटल्या आणि बांगड्या. तर अशी पद्धत आहे. प्रत्येक मुलगी माहेरी गेली की तिला बांगड्या भरून, चोळी बांगडे म्हणतात ना, ते करूनच पाठवलं जातं. तर हे आणखीन पण आपल्या महाराष्ट्राची पद्धत आहे, ती आणखीन पण आहे. आणि आय होप पुढं अशीच राहावी, अशीच मी ही करते. आजकालच्या पिढींना तर खूप ह्या अशा गोष्टी हे होत चालल्यात, म्हणजे कमी होत चालल्यात. पण कमी न होता ह्या नव्याने परत सुरुवात करावी. प्रत्येकाने ही गोष्ट जोपासावी की आपण खरंच आपल्या माहेरी गेलं की आईचा हट्ट असतो की मुलींनी बांगड्या घालाव्या. तर प्रत्येक मुलीने आईचं मन जपण्यासाठी का होईना पण एवढ्या अशा बांगड्या घालाव्या. खूप छान अशी साडी बिडी घालून माहेरवरनं आणखीन पण यावं. मी येत असते, कारण मी गेलं की आमच्या आई ज्या आहेत त्या काचेच्या बांगड्या वगैरे, आणि मी वेगळ्या बांगड्या पण तिथून घेऊन येत असते. आई बांगड्या भरायला घेऊन जाते बांगड्यावाल्यांकडं. तर मग मी आईचं मन जपण्यासाठी त्या ज्या एक डझन बांगड्या असतात, म्हणजे इकडं अर्धा डझन इकडं अर्धा डझन, त्या घालायच्या. आणि आवडीच्या आणखीन जर असतील तर आई म्हणत असते तुला ह्याच्यातली कुठली आवडेल ते आणखीन घे. तर असं असतं. तर प्रत्येक वेळेस गेलं की हे चाललेलं असतं आणि प्रत्येक मुलीने हे करावं, कारण बांगडी ही आपल्या सौभाग्याचं लेणं आहे आणि आपल्याला खूप असं आवडतं. आणि प्रत्येकानेच अशा बांगड्या घालून माहेरवरनं यावं. तर चला, तर आपली महाराष्ट्राची पद्धत जी आहे ती अशीच कायमस्वरूपी जोपासावी. म्हणजे महाराष्ट्रात काय, आपल्या भारतात सगळीकडेच बांगड्यांची प्रथा आहे, सगळीकडेच घालतात. पण जास्तीत जास्त माहेरवरनं लेक जाताना आपल्या महाराष्ट्राची पद्धत आहे की माहेरहून लेक जाताना हातभर बांगड्या आणि चुडे पाटल्याशिवाय लेकीला कधी पाठवत नाही. तर झाला हा विषय. चला, तर आता मी तुम्हाला माझ्या बांगडीचं कलेक्शन दाखवते. आणि प्रत्येक बांगड्यांच्या पाठीमागं म्हणजे एक छान अशी गोड आठवण आहे. आणि हा सर्वात अगोदर हे जो बांगड्याचा बॉक्स आहे ना, त्याच्याबद्दलच मी सांगणार आहे. तर बघा, पडल्या तर फुटतील ह्या सर्व बांगड्या. काचेच्या तर खूप साऱ्या हिरव्या बांगड्या आहेत. तर हे बघा मैत्रिणींनो, हा आहे खूप सुंदर असा माझा बांगडीचा बॉक्स. पहिलं तर सर्वात अगोदर ह्या बांगडीच्या बॉक्सचीच मी आठवण सांगणार आहे. तर आय होप माझी ती मैत्रीण हा बांगड्याचा बॉक्स बघितल्यावर खूप खुश होईल की मनीषाने तो बॉक्स आणखीन पण जपून ठेवला आहे. तर हा जो बॉक्स आहे, तर सर्वात अगोदर मी बांगड्यांच्या बॉक्सबद्दलच बोलेन. तर हा जो बांगड्यांचा बॉक्स आहे, तर माझ्याकडं खूप साऱ्या, पहिल्यापासून मला बांगड्यांची आवड असल्याकारणाने माझ्याकडं खूप साऱ्या बांगड्या असायच्या. पण अशाच बांगड्या मी कुठंही ठेवायची, म्हणजे एक मोठा बॉक्स होता त्याच्यात अशा बांगड्या ठेवायची. असं अस्तव्यस्त पसरलेल्या असायच्या आणि तिला माहिती असायचं, ती नेहमी आली की पाहिजे माझ्याकडं त्या बांगड्या. तर मग माझा वाढदिवस होता आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मला माझ्या मैत्रिणीनं हा बॉक्स गिफ्ट केलेला आहे आणि तिने तो तुळशीबागेतनं घेतलेला आहे. माझी पुण्यातली मैत्रीण, जी सर्वांनाच बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे माझ्या, राधा. तर तिने हा बांगड्यांचा बॉक्स मला बड्डेला गिफ्ट केलेला आहे. बऱ्याचशा वस्तू मला तिनं अशा ज्या काही मला मेकअपच्या ह्याच्यात ज्या आहेत त्या सर्व तिनंच गिफ्ट केलेल्या आहेत. तर हा बांगड्यांचा बॉक्ससुद्धा मला तिनेच गिफ्ट केलेला आहे. आणि ह्या बांगड्या बघा किती सुंदर अशा मस्त दिसत आहेत ह्याच्यामध्ये. जवळनं दाखवते.
तर मस्त अशा ह्या बांगड्या ठेवलेल्या आहेत मी सुंदर अशा. तर हा बांगड्याचा बॉक्स जो आहे तो राधाने गिफ्ट केलेला आहे. आणि आता मी बोलते आता ह्या बांगड्यांबद्दल. हा बॉक्स बघा, हे तुळशीबागेत मिळतील हे बॉक्स पुण्यामध्ये. इकडं काय माहिती नाही कुठं मिळतील, पण पुण्यामध्ये हे बॉक्स नक्कीच तुळशीबागेत मिळतील. तर कुणाला पाहिजे असतील तर हे बघा अशा पद्धतीनं खूप मस्त असा बॉक्स आहे. चैन आहे याला, अगदीच काही खूप हे नाही, पण साधा आणि सिंपलच आहे, पण खूप छान आहे. ह्याला मध्ये हे आहे आणि 2 बांगड्या म्हणजे खूप नाहीत बसत, खूप छोट्या म्हणजे अशा कमीच बसतात. पण ह्याच्यातनं मोठी साईजसुद्धा मिळू शकते. तुळशीबागेमध्येच मिळेल ही, इथं कुठं मिळणार नाही. तर हे बघा. चला तर आता आपल्या बांगड्यांबद्दल बोलूया. प्रत्येक बांगड्यामागची वेगळी वेगळी आठवण. तर आता मी बॅक कॅमेऱ्याने बोलते. चला तर मैत्रिणींनो, आता आपला हा बॉक्स खोलून घेऊया आपल्या बांगड्यांचा. तर बघा हे पहा, मस्त अशा माझ्या खूप सुंदर सुंदर बांगड्या. ह्या ज्या वरच्या सर्व बॉक्समधल्या ज्या बांगड्या आहेत, ह्या सर्व ज्या बांगड्या आहेत, फक्त ह्या 2 बांगड्या सोडून ह्या सर्व बांगड्या ज्या आहेत त्या आईने घेतलेल्या आहेत. दरवेळेस आईकडे गेलं की ह्या आईच्या बांगड्या असतात. तर ह्या बांगड्या ज्या आहेत त्या आईने काशीवरून आणलेल्या आहेत बघा. काशीवरून आणलेले आहेत, आई काशीला गेली होती त्यावेळेस. आणि ह्या पण बांगड्या मी अशीच एकदा माहेरी गेले होते, तर काचेच्या बांगड्या पण घातलेल्या आणि आईने तिथल्या पण बांगड्या दिलेल्या. तर ह्या मस्त आहेत, एका हातात घड्याळ आणि बांगडी घालायला. आणि ह्या मोत्याच्या पण बांगड्या आईनेच घेतलेल्या आहेत. आणि ह्या बांगड्या आणि ह्या बांगड्या आईनेच घेतलेल्या आहेत. म्हणून तर म्हणते ना मी नेहमी की सगळ्या बांगड्या ज्या आहेत, ह्या 2 बांगड्या सोडल्या तर हे बाकी सगळ्या बांगड्या आईने घेतलेल्या आहेत. आणि ह्या ज्या बांगड्या आहेत त्या आता मी संक्रांतीला मिस्टरांबरोबर गेले होते. तर त्यावेळेस त्यांनी आवर्जून मला ह्या बांगड्या घ्यायला लावल्या आणि ते म्हटले तुला खूप छान दिसतील ह्या बांगड्या. आणि खरंच खूप सुंदर दिसतात. तरीही त्यांच्या आवडीच्या बांगड्या आहेत. तर खूप मस्त अशा बांगड्या आहेत. त्यांनी मला हे 2 कलर आवर्जून घ्यायला लावले होते. एक डार्क पिंक आहे आणि एक ग्रे कलर आहे. तर संक्रांतीच्या वेळेस ग्रे साडी घेतली होती म्हणून त्यांनी ह्या बांगड्या घ्यायला लावल्या होत्या मला मॅचिंग म्हणून. आणि ह्या ज्या बांगड्या आहेत त्या लग्नातल्या बांगड्या आहेत. तर बघा, ह्या पण बांगड्या आहेत त्या मामाच्या मुलाच्या लग्नातल्या आहेत. पण मला खूप हिरव्या बांगड्या आवडतात म्हणून मी जास्त करून जपून ठेवते हिरव्या बांगड्या, कारण आणखीन पण खूप आहे हिरव्या बांगड्या. हे बघा, एवढ्या साऱ्या हिरव्या बांगड्या. मी आणि आई ज्यावेळेस आम्ही कुठं फिरायला गेलो बाहेर, तर त्यावेळेस हे घेतलेले गोट आहेत. मागच्या वेळेस आई आली होती, तर इथं आम्ही सिटीमध्ये वैरागमध्ये गेलो होतो. तर त्यावेळेस आईने हे बांगड्या घेतल्या होत्या, हे गोट, हे 2 आणि माझ्या हातातला जो आहे तो. तर ही तिच्या चॉईसचे आहेत हे गोट, तिनेच घेतले होते माझ्यासाठी. आणि ह्या बांगड्या ज्या आहेत तर मी काढून दाखवते. तर बघा, हे जे आहेत ते हे पुण्यामध्येच घेतलेले आहेत मी तुळशीबागेमध्ये. ह्याला लागले नेल पॉलिश, पण ह्या सुंदर अशा ड्रेसवर घालण्यासाठी खूप छान दिसतात. आणि ह्या बघा अशा प्रकारे बांगड्या आहेत. तर ही एका हातात घालून सुद्धा खूप छान दिसते बघा बांगडी. आणि ही बघा मी खूपदा घातलेली आहे बांगडी, पण ह्याचा कलर काही गेलेला नाही. तर अशी बांगडी आपण ह्या आईनेच घेतलेल्या आहेत बांगड्या. आणि
ह्या ज्या आहेत ते ह्या पण आईनेच घेतलेल्या आहेत. ह्या आता आई काशीला गेली होती त्यावेळेस आणलेल्या आहेत त्या बांगड्या. ह्या बहुतांश सगळ्या बांगड्या मला आईनंच घेतलेल्या आहेत, कारण आईलाच आमच्या खूप आवड आहे. ह्या तर बांगड्या खूप जुन्या आहेत, ह्या लग्नातल्या बांगड्या आहेत. तर बघा ज्या आपण हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घालतो ह्या बघा अशा घालतो आपण एक एक टाकून. हे बघा अशा. तर ह्या लग्नातल्या बांगड्या आहेत, ह्या मोत्यांच्या बांगड्या. तर बघा हे एवढं सगळं माझ्या बांगड्यांचं सगळ्या बांगड्यांचं कलेक्शन. आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आजचा सुंदर असा आपला बांगड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या बांगड्या कशा वाटल्या हे नक्की कमेंटमध्ये सांगा.